सो 13 ते 19 वर्षाच्या मुलं-मुलींच्या वयोगटात मेनली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. सो अशा वेळी आपण आहारात काय बदल केला पाहिजे? व्यवस्थित मुलांना खायला नाही दिलं तर त्यांची ग्रोथ जी आहे ती अपुरी होऊ शकते. तुमच्या मुलाचं वजन वाढलंय याच्या मागचे कारण हे तुम्ही आहात, आई वडील जे आहेत ते. कारण मुलांना कसं खायचंय काय नाही खायचंय हे आपण शिकवत असतो. पण जर स्वतः काही व्यायाम करत नसू किंवा आपण जर अचरपचर काय जे काही खायचं नको ते खात बसलेलो असू किंवा अखंड म्हणजे सुट्टीच्या दिवशी फक्त तो सोफा उभवण्याचंच काम आपण जर करत असलो तर मग मुलं काय वेगळं करणार आहेत किंवा शिकणार आहेत. मग हे असं प्रोटीन म्हणाला तसं फॅट इंटेक, त्याच्यात असं चीज वगैरे झालं, हे मुलांना खूप आवडतं. मग त्याचं कसं प्रमाण असलं पाहिजे? आई बाबा काय आजी आजोबा काय सगळेच की तू लहान आहेस, तुला खाता येतंय, मला पथ्य आहे, तसं करू नका. तुमचं आणि आमचं सेम अंतर पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. इथे आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. सो आज आपण टीनेजर्सच्या न्यूट्रिशन बद्दल बोलणार आहोत. बरं. सो 13 ते 19 वर्षाच्या मुलं-मुलींच्या आहाराबद्दल. किशोरावस्थेतल्या मुलांबद्दल. ठीक आहे. सो ह्या वयोगटात मेनली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. सो अशा वेळी आपण आहारात काय बदल केला पाहिजे? आपल्या लहानपणी म्हणजे इन्फन्सी नंतर आपण जेव्हा वयात येतो म्हणजे मुलं जेव्हा वयात येतात किशोरावस्थेत तेव्हा सगळ्यात जास्त ग्रोथ होत असते. एक अगदी 0 ते 1 वर्षापर्यंत आणि मग नंतर अडॉलसन्समध्ये. आणि तेव्हा आपण खूप आपल्या आहाराची किंवा म्हणजे मुलांच्या आहाराची आणि त्यांच्या व्यायामाची काळजी घेतली पाहिजे. कारण तो जो आहे तो पाया असतो आपल्या पुढच्या आरोग्याचा. ठीक आहे. जसं आता मी नेहमी हे उदाहरण देते, तुम्ही ऐकलं असेल या आधी पण प्रॉबेबली. पण आपण जसं म्हणतो की मला एक जर बिल्डिंग बांधायची आहे, ठीक आहे. तर आता ती बिल्डिंग जर बांधायची आहे तर त्यात आपण 20व्या मजल्यापर्यंतची जर बिल्डिंग बांधायची तर त्याचं काम जे आहे ते फाउंडेशनपासून सुरू होतं ना. डायरेक्ट आपण 20वा मजला नाही बांधत. तर तसंच ह्या किशोरावस्थेतला जो काही आपला आहार आहे किंवा तेव्हाचं आपलं जे आरोग्य आहे तो आपला पुढच्या आयुष्याचा पूर्ण जो आहे तो पाया बनत असतो. आणि त्यामुळे ग्रोथ फेज जेव्हा होतीये तर तेव्हा सगळंच वाढतंय शरीरातलं. म्हणजे जसं मुलांची हाईट वाढतीये किंवा त्यांचे मसल्स वाढतायत, पाळी येते मुलींना किंवा त्यांचं वजनही वाढतं कारण वाढत्या वयातली मुलं आहेत तर देअर वेट इज ऑल्सो इन्क्रीजिंग. त्याचबरोबर त्यांचे फॅट टिश्यू पण वाढतात. ओके. मसल मास वाढतोय, फॅट टिश्यू वाढतात, बोन मास वाढतोय, सगळंच वाढीला लागलेलं असतं. अशा वेळी आपण काय खातोय किंवा काय नाही खाते ह्यावरनं ठरतं की जे काही आपली ग्रोथ आहे किंवा जे आपले टिश्यूज आहेत म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या सगळ्या पेशी आहेत कुठल्या पेशी वाढणार आहेत जास्त आणि कुठल्या कमी होणार आहेत हे तेव्हा ठरत असतं. आणि म्हणून अडॉलसन्समधलं जे काही डाएट आहे ते खूप महत्वाचं असतं. सो मग हे इतके चेंजेस होत आहेत बॉडीमध्ये, मग अशा वेळेला आहारात काय बदल केला पाहिजे? ओके. 2 गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे. एक आहे म्हणजे आता मी तुला अनुभवावरनं जे चुका सर्वसामान्य पालक करतात आणि मी पालक म्हणते कारण मुलांच्या जो काही आहार आहे त्याची जबाबदारी आपलीच आहे आणि आपणच त्यांना काय ते घडवतोय इवन इन टर्म्स ऑफ द डाएट. तर त्यामुळे ती जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. हे काय माझं ऐकतच नाहीत, हवं ते खातात, हा प्रकार इज नॉट ॲक्सेप्टेबल. कारण ते काय खातात काय नाही खातात याकडे आपलं लक्ष पाहिजे आणि त्यांना आपण सांगताही आलं पाहिजे किंवा समजवताही आलं पाहिजे किंवा आधीपासूनच तशी सवय लावली पाहिजे की ते व्यवस्थित जेवतील. आणि आता चुका काय होतात? ठीक आहे. एक तर अतिलाड होतात किंवा खूपच स्ट्रिक्ट की म्हणजे नाही काहीच तुम्ही अगदीच मी जे चौरस आहे आमटी भात भाजी पोळी एवढंच मग दुसरं काहीच नाही. आणि मग तसं केलं की मग मुलं मग आईबाबांच्या नकळत किंवा काय ते खाऊन येतात बाहेर असं जमतं तसं किंवा कुठे मग कुठल्या बर्थडे पार्टीला गेले की मग तिथे मग बेफाम अगदी असं खातात काय आहे ते. ठीक आहे. आणि नाही तर अति जातं तुला काय तू तर वाढत्या वयातल्या तू खा तुला पाहिजे खायला असं किंवा नाही आता हा मोठा व्हायला लागलाय तर हा तर खाणारच खूप असं म्हणून मग सारखं आपलं अबरचबर खाणं किंवा
ह्या वयात कसं होतं की मुलांना सारखी भूक लागते आणि इट्स अ गुड साईन. त्याच्यात काही वाईट नाही की जर त्यांना सारखी भूक लागते तर, कारण वाढ होते म्हणून त्यांना भूक लागते, गरज आहे तशी. पण मग तेव्हा तुम्ही काय त्यांना खायला देता की सारखंच खायला देतं, मग त्यात तू डबे उघड किंवा बिस्किटं उघड किंवा नमकीन उघड, भुजिया खा, चिप्स खा, असा प्रकार पण लाडापायी होऊ देता कामा नाही. कारण दोन्हीचा धोका असतो बघ. याच्यात जर तुम्ही व्यवस्थित मुलांना खायला नाही दिलं तर त्यांची ग्रोथ जी आहे ती अपुरी राहू शकते किंवा त्यांची ग्रोथ नीट होणार नाही असं. कारण याच वयात हाईटही वाढत असते, त्यांची ब्रेन खूप जास्त डेव्हलप होत असतो या दरम्यान. तुमचं इमोशनल जे कोशंट आहे, EQ पण खूप वाढत असतं. बरेच बदलही तुमच्या शरीरात घडत असतात. तर त्यामुळे तेव्हा जर तुम्ही व्यवस्थित त्यांना खायला नाही दिलं तर त्या सगळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अति खायला दिलं तर त्यांचं वजन, आता हल्ली हे पण बघायला मिळतं की जसं 13-14 वर्षाची मुलं झाली की त्यांचं अचानक खूप वजन वाढलंय. आधी अगदी अशी किडकिडीत असलेली मुलं ते त्यांना वयात यायला लागली म्हणजे पूर्ण मुलांच्या बाबतीत तर, बॉईजच्या बाबतीत तर पूर्ण वयात याच्या आधीच एकदम अचानक भयंकर जाडे होतात. म्हणजे हाईट वाढले, त्याचबरोबर त्यांचं वजनही खूप वाढले असं. आणि तेही धोकादायक ठरतं कारण अतिवजन मुलांचं जर झालं जास्त तर त्यांना ह्या वयात सुद्धा त्यांना डायबिटीज सारखे प्रकार होऊ शकतात आणि हे आम्ही रोज बघतो. आणि याच्या मागे इवन मी नेहमी म्हणते की बघा, तुमच्या मुलाचं वजन वाढलंय याच्या मागचे कारण हे तुम्ही आहात, आई वडील जे आहेत ते. कारण मुलांना कसं खायचंय काय नाही खायचंय हे आपण शिकवत असतो. त्यामुळे आता 14 वर्षाचं झाल्यावर मुलांना अचानक सांगणं की नाही नाही बाबा तू जास्त भाजी खा, हे बरोबर नाही. मग तुम्ही आधी 14 वर्ष काय केलं? मग ते हळूहळू तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की. आणि दुसरं म्हणजे की ह्या वयात एस्पेशली मुलं ना तुम्हाला जाब मागायला लागतात. ठीक आहे, तू का मला सांगते, तू काय फोन बघते, तू का मला सांगते की एवढा वेळ टीव्ही बघू नको, तू पण तर फोन बघते किंवा तू पण टीव्ही बघते, असं विचारायला लागतात. बरोबर. तसंच तुम्हाला खाण्याच्या बाबतीत सुद्धा मुलं, आपण जर स्वतः काही व्यायाम करत नसू किंवा आपण जर अचरपचर काय जे काही नको ते खात बसलेलो असू किंवा अखंड म्हणजे सुट्टीच्या दिवशी फक्त तो सोफा उभवण्याचंच काम आपण जर करत असलो तर मग मुलं काय वेगळं करणार आहेत किंवा शिकणार आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे लहान एस्पेशली टीनेजर्सच्या बाबतीत, अगदी लहान मुलांच्या बाबतीत पण हेच खरं आहे की म्हणजे आपण आई बाबा जसे वागतात त्याच्यावरनं मुलं शिकत असतात. तर त्यामुळे प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे किंवा वॉक द टॉक, जे काही जसं म्हणायचं तसं, हे ह्याच्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि आहाराच्या बाबतीत जर लक्ष ठेवायचं म्हटलं तर मग एक तर झालं की जे पदार्थ नाही खायचे, जे आपल्याला माहिती आहे की म्हणजे तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स आहे किंवा जे जंक फूड आहे किंवा बिस्किट बिस्किटं झाली, चिप्स झाली, असे प्रकार ते अति खायचे नाहीच आहेत. पण काय खायचंय तर त्याच्यात मग ब्रिंग्स अस बॅक टू द सेम बॅलन्स डाएट की वाढत्या वयात पण तुम्हाला प्रोटीन जे आहे की म्हणजे तुम्ही प्रत्येक जे काही खाताय, म्हणजे आता सकाळी शाळेत जाताना पण तुम्ही जे काही खाऊन जाताय किंवा शॉर्ट ब्रेकमध्ये काय खाताय, लॉंग ब्रेकमध्ये काय, सगळीकडे तुम्हाला प्रोटीन असणं गरजेचं आहे. आणि इथे सुद्धा दुसरी सुरुवात अशी होते की नाहीतर मुलांना कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं कारण हॉर्मोनल चेंजेस होत असतात त्यांच्यात खूप. आणि अनेकदा जे हॉर्मोनल चेंजेस होतात तर त्याबरोबर सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशनचंही प्रमाण वाढलेलं दिसतं या वयोगटात खास. असं दुसरा प्रॉब्लेम सुरू होतो जर तुम्ही लक्ष नाही दिलं त्याच्याकडे, तर की म्हणजे तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स मुलींमध्ये खास. आपण जो PCOSचा एपिसोड केला त्याच्यात सुद्धा मी समजवलं होतं की ते 25व्या वर्षी PCOSचं डायग्नोसिस झालं, पण त्याची सुरुवात जी आहे ती 12व्या वर्षी झालेली असते. तर तसंच इतर पण जे काही लाईफस्टाईल आजार असतात तर त्याची सुरुवात इथे या वयात होत असते. आणि म्हणून तुम्ही बॅलन्स्ड आहार खाणं खूप गरजेचं आहे. ओके. मग हे असं प्रोटीन म्हणाला तसं फॅट इनटेक, त्याच्यात असं चीज वगैरे झालं, हे मुलांना खूप आवडतं. मग त्याचं कसं प्रमाण असलं पाहिजे? चीज, बटर पण मुलांना काय मोठ्यांनाही आवडतं चीज काय ना बटर काय. पण जसं आपण मोठ्यांना सांगतो तसंच लहान मुलांना सुद्धा की म्हणजे तुम्ही ते अति नाही खायचंय असं. आणि आता साधारण जर तुला सांगायचं तर तुम्ही जर एक दिवसाआड जर चीज खाणार असाल फॉर एक्झाम्पल, तर ॲट अ टाइम तुम्ही एक तर नॅचरल चीज, प्रोसेस चीज नाही, पण ॲट अ टाइम तुम्ही 20 ते 25 ग्रॅम चीज जे आहे ते तेवढं खाऊ शकतात मुलं. ओके.
फॅट इंटेक सुद्धा, की म्हणजे बाबा नाही तुला खाता येतंय मग तू शिरा खा, तुला खाता येतंय मग तू लाडू खा, असं करतात. आई बाबा काय, आजी आजोबा काय, सगळेच की तू लहान आहेस, तुला खाता येतंय, मला पथ्य आहे. तसं करू नका, कारण मग ते अति तूप तेल आणि साखर खाऊन पण त्यांना प्रॉब्लेमच होतो, अति वजन वाढतं त्यांचं. सो इवन मुलांसाठी सुद्धा 5 ते 6 चमचे दिवसभरातनं फॅट इंटेक इज मोर दॅन सफिशियंट. त्यांना त्याची अजून त्याच्यावर त्याची गरज नसते. पण तुम्ही त्यांना हेल्दी फॅट ऑप्शन्स, की म्हणजे जसं आता नट्स झाले, की म्हणजे तुम्ही बदाम, वॉलनट असं जे नट्स आहेत, किंवा शेंगदाणे देताय असं, किंवा भाजीतनं द्या, किंवा वेगळे असे स्नॅक म्हणून खायला, तर तसं देऊ शकता मुलांना. मग आता काय होतं ना, की ह्या वयात मुलं स्पेशली जिम वगैरे लावतात किंवा स्पोर्ट्स खेळतात. सो अशा वेळेला त्यांना जी एकदम भूक लागते जिम केल्यानंतर म्हणा किंवा शॉर्ट ब्रेक्समध्ये, मग ते काय घेऊ शकतात म्हणजे त्यांच्या बरोबर न्यायला, असं की आयांनाही जास्त कष्ट नको पडायला आणि असं न्यूट्रिशियस डाएट की जे क्विक एनर्जी देईल, असं काय आहे? तू म्हणतेस मुलं जिम करतात, पण माझ्या तर जे काही मी बघितलंय त्याच्यात, नको बाबा जिमला नको जाऊ, तुझी हाईट नाही वाढणार, असं करून जिमला जाऊ देत नाहीत. तो 16-17 वर्षाचा झाला मुलगा, आणि मुलींना तर नाहीच, म्हणजे खूपच क्वचित मी मुलींच्या बाबतीत बघितलंय की की जिम, पुरुषी असं हा उगीच हो, तुझी बॉडी जास्त कशी होईल? हे होईल, किंवा तुम्ही जास्त म्हणजे तू धिप्पाड होशील वगैरे असे आपल्याला ऐकू येते ही भाषा, असं विच इज रॉंग. आणि मुलांना पण म्हणजे 16-17 वर्षाचे झाल्याशिवाय काय जिम वगैरे मध्ये क्वचितच कोणी पण हल्ली मी पेरेंट्स पाहिलं एवढे की अवेअर असतात. क्रिकेट वगैरे खेळणारे जे मुलं आहेत हा, हे हळूहळू वेट ट्रेनिंग करायला असं ते सुरू करतात जिम. हो. मग ते जर आता एखादं स्पोर्ट्सचं जर कोचिंग करत असतील, तर ती एकदम भयंकर उत्तम गोष्ट आहे, म्हणजे दॅट इज फॅन्टॅस्टिक. त्या मुलांची म्हणजे तुम्ही त्यांची तब्येत पण नीट राहणार आहे, कारण ते व्यायाम करतात. आणि मग अशा वेळी तुम्ही त्यांच्या प्रोटीन इंटेकचं लक्ष ठेवलं पाहिजे. आता मी जर प्रोटीन इंटेक म्हणजे त्याचा अर्थ हा नाही की लगेच तुम्ही त्यांना काही प्रोटीन सप्लिमेंट किंवा पावडरी द्यायला हव्यात, पण तुम्ही त्यांचं जसं आता अंडी खाता, जर रोज दिवसातनं 2 अंडी खाल्ली, तुम्हाला कोचिंग नंतर किंवा तुम्हाला जिम नंतर, ट्रेनिंग नंतर पण जर खायचंय, अंडच परत चालत असेल, तर एग व्हाईट द्या अजून, म्हणजे 4-5 एग व्हाईट सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांना. ओके. किंवा मग त्याच्याबरोबर त्यांना तुम्ही जसं आता जेवताना पण जे काही तुम्ही कडधान्य खाताय किंवा चिकन खाताय, फिश खाताय, असं जर खात असाल, किंवा डाळी खाताय, त्याचबरोबर तुम्ही दही पण खाल्लं पाहिजेत. असं मग दही तुम्ही सकाळ संध्याकाळ सुद्धा देऊ शकता. हल्ली तर आता हाय प्रोटीन पिठं सुद्धा मिळतात, म्हणजे इवन अगदी ऑर्गॅनिक पिठं सुद्धा मिळतात हाय प्रोटीन. सो ते पण म्हणजे ज्याच्यात मिक्स आहे, की आपल्या थालीपीठासारखं, की ज्याच्यात तुम्ही गहू पण आहे आणि त्याच्यात कुठल्या तरी कडधान्याचं पण पीठ आहे, सोयाबीनचं पण पीठ आहे, असे मिक्स पिठं सुद्धा मिळतात. तर तसं सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता त्याच्यात. आता मुलींबद्दल एक विचारायचं आहे की हे म्हणजे मासिक पाळी येते तेव्हा, तर ती रेग्युलर राहायला असं काही विशिष्ट आहार आहे का की तो त्यांनी घेतला पाहिजे? मुलींमध्ये ना हल्ली इटिंग डिसऑर्डरचं प्रमाण खूप जास्त वाढलंय, कारण सगळी हे मुलं मुली हल्ली सगळे त्या इंस्टाग्रामनं टिकटॉकवर असतात. तिथे अखंड तुम्ही वेगवेगळे फिल्टर लावून सगळे जो तो दिसतो ते एकदमच छान सुपर मॉडेल सारखा दिसत असतो. त्या नाही चेहऱ्यावर काही डाग नाही, काही नाही, एकदम सुंदर सगळे असे, म्हणजे रिअल लोक इमेजेस त्यांना दिसतच नाहीत. आणि त्याच्या ह्याच्यात मग त्यांना अति बारीकच होण्याच्या मागे लागतात मुली, की म्हणजे नाही नको मग माझं वजन वाढेल, ही पण खूप भीती वाटते. एक बाजू झाली आहे की जिथे ज्यांचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे, आणि दुसऱ्या ज्या आहेत ज्या भयंकर नको का मी बारीकच राहते असं. आणि गंमत अशी आहे की दोन्ही सिच्युएशनमध्ये, की म्हणजे तुमचं वजन अति वाढलं तरी किंवा तुम्ही खाणं सोडून दिलं किंवा भयंकर बारीक झालात, दोन्ही सिच्युएशनमध्ये तुमचा पाळी जी आलेली असते तर ती इरेग्युलर होते. ठीक आहे, की म्हणजे तुम्ही वजन इतकं कमी केलं की आता तुमची पाळी जी येत होती गेले 3 महिने आली आणि मग आता पाळी गेली. हे खूप जास्त धोक्याची म्हणजे घंटा आहे, की असं जर झालं तर तुम्ही जाऊन बघायला हवंय आपली मुलगी काय खाते काय नाही खाते ह्याच्याकडे. ओके, की म्हणजे तिचं एकदम असे हात पाय किडकिडीत बारीक झालीये, म्हणजे हाताच्या पायाच्या काड्या झाल्या आहेत, असं तुम्हाला बरगड्या पण दिसतात वगैरे, असं जर होत झालं असेल म्हणजे मुलीचं, ती अजिबात कुठल्याही प्रकारे चांगली गोष्ट नाहीये. दॅट इज अ साईन ऑफ
इलनेस अँड दॅट्स अ साईन ऑफ इल हेल्थ. आणि अशा मुलींना अनेकदा त्याचबरोबर आयर्न डेफिशियन्सी अनिमिया पण होतोच, म्हणजे झालेलाच असतो. सिव्हिअरली अनिमिक त्या होतात, खात नसतात. बरं, त्या अनिमियामुळे मग त्या अजून गोऱ्या गोऱ्या दिसायला लागतात. मग सगळे म्हणतात हा हा किती छान दिसतेय. ती काही छान नसते झालेली मुलगी, ती ॲक्च्युली तिची तब्येत खालावलेली असते तेव्हा. आणि शक्ती कमी होते, मग केस गळायला लागतात, तुम्हाला शाळेत म्हणजे अभ्यासात लक्ष देता येत नाही. हे सगळे त्याचे परिणाम होऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही फक्त पिरियड्सकडे तर लक्ष द्याच, म्हणजे जे आहे ते रेग्युलर आहे की नाही ते. पण बाकी पण त्याच्यामुळे तुम्हाला पिरियड गेलेला इज नॉट अ गुड साईन ॲट ऑल. आणि त्याच्या मागचं कारण शोधायचा प्रयत्न करा मग, की असले काही प्रकार करत नाही आहेत ना. सिमिलरली अति खाल्ल्यामुळे पण, की म्हणजे जसं आता ह्या वयात ना खूप अशी इमोशनल अपहिवल पण होत असते, की म्हणजे अखंड सगळ्यांशी नुसती भांडणं होत असतात किंवा म्हणजे तसं वय तसं आहे ते, की म्हणजे जगाशी भांडतात. घरात तर कोणी आपल्याला समजूनच घेत नाहीये, आई बाबांना तर काही कळतच नाहीये मला काय म्हणायचंय. आणि मी तर केवढी मोठी झाली आहे, मला तर सगळं कळतंय, मग मला कोणी सारखे मला दावत असतात. असे बरेच बदल इमोशनली पण होत असतात. आणि त्याच्याशी म्हणजे कोप करायला, किंवा आता मला बरं नाही वाटत आहे, मला राग आलाय, संताप आलाय, वाईट वाटतंय, मग मी काहीतरी खाते. सो स्ट्रेस ईटिंग ह्याचा जन्मही या वयात होतो. आणि स्ट्रेस ईटिंग ॲज अ मेकॅनिझम, की म्हणजे मुलांना जर आपण तुला वाईट वाटतंय का, मग त्याचं आपण काय करूया, त्याच्यासाठी जर काही मार्ग काढला नाही, किंवा त्यांना काही शिकवलं नाही, की आपल्याला जर वाईट वाटत असेल तर हे करून बघ, असं म्हणजे तुला मित्रांना भेटून ये, किंवा जाऊन एक वॉक करून ये, किंवा गाणी ऐक, असे वेगळे जर त्यांना आपण आउटलेट जर शिकवले नाहीत, तर मग एक मार्ग होतो, की म्हणजे नाही मग खाऊन मग मला बरं वाटते का, थोडं माझं आवडीचं मी खाते असं. आणि मग तसं झाल्यामुळे मग त्यांना म्हणजे अजून जास्त त्यांचं वजन वाढणं, किंवा आणि मग वजन वाढलं की मग जो तो आपला सांगतो. म्हणजे मी तर हे अगदी इतक्या वाईट पद्धतीनं बघितलंय सगळ्या मुलींना अनेकदा, म्हणजे सांगताना, की जे आजी आजोबा लहानपणी, ओ बेटा ये तुला मी खायला देते, ओ बेटा ये तुला लाडू हवाय का, तुला चकली हवी का, तुला चिवडा हवाय का, तुला मॅगी हवाय का, असे करून देत असतात. तेच आजी आजोबा, ते मुलगी 12-13 वर्षाची झाली किंवा 14 वर्षाची झाली आणि तिचं वजन वाढलेलं असलं, की तिला ए ढोले सरक, ए जाडे सरक, असं हाक मारायला लागतात. आता विचार केला पाहिजे, की 4 चौघांसमोर तुम्ही तिला ढोली जाडी म्हणताय, तिच्यावर काय होत असेल तेव्हा, कारण तिचा कॉन्फिडन्स फार खचणार आहे अशा ह्याच्यात. आणि मग त्या मुलांनाही कळत नाही, की कालपर्यंत आजी माझे लाड करत होती आणि आता मला म्हणते ढोले वजन कमी कर. हे काय झाला प्रकार हा? ओके. तेव्हा आई बाबांनी सुद्धा याची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे, की आपण एक तर कसं बोलतोय, आणि मुलांचं रिलेशनशिप विथ फूड पण तेव्हाच जे काही आहे ते एस्टॅब्लिश होत असतं. त्यामुळे त्याच्याहीकडे लक्ष ठेवलं पाहिजे, की ओव्हरऑल वातावरण जे आहे ते फिटनेसचं, ओव्हरऑल वातावरण तुमचं हेल्थचं, की म्हणजे अगदीच म्हणून मी म्हटलं, की अगदी खूप स्ट्रिक्ट जर तुम्ही केलं तर मग परत त्यातनं पण बाहेरच पडायच्या मागे लागतात असं. त्यामुळे युअर रिलेशन विथ फूड याचाही बेस जो आहे तो ह्याच वयात बनत असतो. तर त्यामुळे तुमची मुलं जर काहीतरी असे पुढे किंवा पाकिटं काही आणून आपापल्या खोलीत बसून जाऊन खात असतील, तर मग ते एक जरा धोक्याचीच म्हणजे इट्स अ वॉर्निंग साईन, असं की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, की दॅट्स नॉट अ गुड साईन असं. किंवा नाही, किंवा हेही बघितलंय, की आई आणि मुलगी बसून आपलं, नाही चल आता आपल्याला वाईट वाटतंय तर बसून आपण आईस्क्रीम खाऊ दोघी. अरे हे काय तुम्ही शिकवताय? झोमॅटो स्विगीमुळे असं हो, मनात आलं की लगेच जरा मनात आलं की तेच. आई-वडीलही तेच करतात, मुलंही तेच करतात, तेच शिकतायत असं, की नाही जरा बोर होतंय, चल आपण खायला. बोर होतंय खाऊ, वाईट वाटतंय खाऊ, हॅपी आहोत खाऊ. सारखं आणि खाताय तर काय ते तुम्ही सॅलड नाही खातात. तुम्ही आईस्क्रीम न काय, पिझ्झे न बिर्याण्या मागवताय. सो एसेन्शियली यू आर ईटिंग अनहेल्दी, राईट? त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं महत्वाचं आहे. सो तेच की हे जे आत्ता होतंय पाळीचा त्रास, हा मग पुढे जाऊन जेव्हा मुलींना म्हणजे प्रेग्नन्सी हे सगळं होतं, सो बेस जो आहे हा या वयात आहे. हो, इथे नीट असलं की absolutely. मग पुढेही त्रास होत नाही. हो. आणि दुसरं तुला सांगायचं म्हणजे, की वयात आलं आणि वयात मुलं आली, की फक्त पाळीचाच विचार करतात. ओके. पण मुलांची पण बॉईजची नीट वाढ होतीये की नाही,
त्यांच्यात जे शरीरात बदल व्हायला हवे तसे नीट होत आहेत की नाही, का नुसतेच आपली हाईट वाढली आणि बाकी एकदम म्हणजे अजूनही मुली आवाज कंठ फुटलाय हा की नाही, त्यांना आवाज बदललाय की नाही, किंवा दाढी-मिशी आली की नाही, इतर पण जे चेंजेस त्यांच्यात होत असतात त्याच्याही कडे लक्ष ठेवलं पाहिजे आईबाबांनी. नाहीतर मोठे झाल्यावर मग लक्षात येतं की लग्न झालंय पण अरे फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत मुलात, आपण त्याच्याकडे कधी लक्षच दिलं नाही. असं बरोबर आहे. तर दोघांहीकडे म्हणजे इक्वली तुम्ही लक्ष द्यायचं, त्यांची वाढ नीट होते की नाही याकडे लक्ष द्यायलाच हवंय. एक असा प्रश्न आहे की जसं मोठ्यांमध्ये तर आपण ब्लड टेस्ट करतो, हम्म. तर ह्या वयोगटातल्या मुलांसाठी असं ब्लड टेस्ट गरजेची आहे का? मग गरजेची अशी नाहीये, पण तुमचं जर तुम्हाला कळतंय की वजन यांचं फार वाढलंय किंवा भयंकर बारीक झाले, तर काही टेस्ट असतात. तर त्या काय असतात? एक तर तुम्ही त्यांचं हिमोग्लोबिन बघितलं पाहिजे, कारण मुलींचं खास करून पाळी सुरू झाली की तुम्ही हिमोग्लोबिन चेक करणं गरजेचं असतं त्यांचं, कारण आयर्न लेवल्स खूप पटकन कमी होऊ शकतात त्यांच्या. मुलांच्याही हल्ली आयर्न डेफिशियन्सी अनिमिया व्हेरी कॉमन, मुलं मुली सगळ्यांमध्ये. तर तुम्ही हिमोग्लोबिन बघू शकता. वजन जर जास्त असेल मुलांचं तर तुम्ही त्यांचं होमा आय-आर नावाची एक टेस्ट असते ती करू शकता, किंवा फास्टिंग इन्सुलिन सुद्धा. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारा की बाबा हे चेक करायला हवंय का, किंवा माझ्या काही क्लिनिकल न्यूट्रिशन असतील तर ते सुद्धा तुम्हाला सांगतील की कुठल्या कुठल्या टेस्ट गरजेच्या आहेत. पण एक जस्ट तोंड ओळख म्हणून सांगते मी की तुम्ही होमा आय-आर पण करू शकता, फास्टिंग इन्सुलिन कॅन ऑल्सो टेल यू. कारण अनेकदा कसं होतं की वजन वाढलेलं असतं आणि त्याच्याकडे म्हणजे एकीकडे प्रयत्न चालू असतात की बाबा वजन कमी करायचे, पण होतं काय की तुम्हाला असं एकांथॉसिस निग्रिकन्स नावाचा जो प्रकार आहे की म्हणजे मानेभोवती तुम्हाला काळा पट्टा असा येतो, असा गुळगुळीत असा लेदरी असा पट्टा येतो, आणि मग तसं जर झालेलं असेल किंवा काखेत वगैरे पण काळं तसंच होऊ शकतं. ते जर झालेलं असेल तर म्हणजे तुमच्या मुलाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, आणि त्याचं पुढे जाऊन डायबिटीसचं रूप खूप पटकन म्हणजे ते होऊ शकतं. प्री डायबिटीज, इन्सुलिन म्हणजे प्री डायबिटीज आहे. त्यामुळे ती टेस्ट तुम्ही करून घेतली पाहिजे. तसं होमा आय-आर, फास्टिंग इन्सुलिन, HbA1c हे चेक करा त्यांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांचं वजन जे आहे ते तुम्ही आटोक्यात ठेवा. अति कमी पण नाही आणि अति जास्त पण नाही. इट नीड्स टू बी विदिन अ सर्टन रेंज असं. तर तुम्ही त्याचं त्यांच्या हाईट प्रमाणे चार्ट्स मिळतात, आपण एक लिंक देऊया इथे. तर काय त्यांचं वजन असलं पाहिजे असं साधारणपणे इंडियन स्टँडर्ड्स, तर तसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. समजा आयर्न लेवल्स कमी आले किंवा जसं B12D कमी असलं तर ह्यांना काय सप्लिमेंट्स द्यायचं? सप्लिमेंट्स देऊ शकता, किंवा तुम्ही आहारात पण बदल जर केले तर त्याने सुद्धा वाढू शकतं ते. तर आपले आयर्न, B12 आणि D3 या सगळ्यावरचे एपिसोड झालेले आहेत, त्याची लिंक इथे आम्ही देतोय. तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा एपिसोड बघून टाका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठून काय बदल करू शकतो आपण आहारात, की ज्यातनं आपल्या मुलांना आपण इनफ आयर्न आणि B12, D3 सगळं जे आहे ते देऊ शकू. आता बोन हेल्थसाठी कॅल्शियम हे तितकंच महत्वाचं आहे. सो असे कोणते फूड ग्रुप्स आहेत ज्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतं? डेअरी प्रोडक्ट्समधनं मिळतं आपल्याला, जे कडधान्य आहेत त्याच्यातनं मिळतं, जे मिलेट्स आहेत त्याच्यातनं मिळतं आपल्याला. इव्हन जे आता आपण तिळाची चटणी, जवसाची चटणी जे खातो तर ते नट्स आणि ऑइल सीड्स त्याच्यातनं सुद्धा कॅल्शियम मिळतं. आणि ऑफकोर्स जे ॲनिमल बेस्ड प्रोडक्ट्स आहेत, की म्हणजे चिकन किंवा मटण जर खात आहे तर त्याच्यातनं सुद्धा आपल्याला कॅल्शियम मिळतं. आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे की हल्ली या वयोगटातल्या मुलांना देखील ग्रेइंग दिसतं, हेअर ग्रेइंग. सो असे इतके लवकर का ह्यांचे केस पांढरे व्हायला लागलेत? बघ, हेअर ग्रेइंगमध्ये एक जेनेटिक्सचा भाग आहे आणि दुसरा आहे की आहाराचा. आहारात तुमच्या जर हे जे न्यूट्रिएंट्स आपण ज्याबद्दल आपण बोललो की प्रोटीन, आयर्न, B12, D3 हे सगळं जर कमी असेल पहिल्यापासून तर त्याचा सुद्धा एक इम्पॅक्ट तुमच्या केसांवर पडू शकतो. पण मेजॉरिटी असं बघण्यात येतं की जर आईवडिलांचं पण लहान वयात अनेकदा असं होतं ना की 15-16 वर्षात तुमचे केस पांढरे व्हायला लागतात. दुसरा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे हल्ली असं बघतो की त्याला आम्ही म्हणतो की जसं 10वी-12वीची परीक्षा आली त्या वर्षात मुलांचे केस पांढरे होतात, किंवा त्यांना टक्कल पडायला लागते, ॲलोपेशिया होतो त्यांना स्ट्रेसमुळे. ताण जो असतो तो परीक्षेचा, तर त्याच्यामुळे त्यांचे केस पांढरे होणं किंवा त्याच्यामुळे केस गळायला लागणं, टक्कल पडणं हे सुद्धा बघतो आम्ही इथे क्लिनिकमध्ये. आणि दॅट ऑल्सो हॅपन्स असं. त्यामुळे 10वी-12वीचं वर्ष असेल आणि केस गळायला लागले असेल मुलांचे तर खाण्यापिण्याकडे तर लक्ष द्याच, पण हेही बघा जरा की त्यांना ते जमतंय की नाही, कोप होतंय की नाही. आणि हायड्रेशन, ऑफकोर्स पाणी तर प्यायलाच पाहिजे, ते तर आहेच. सो मला वाटते की तुमच्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील.
या व्हिडिओत काही जर राहिलं असेल की आता अरे अमिता पण तू ह्याबद्दल तर बोललीच नाहीस, तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे आणि ही जबाबदारी खूप मोठी आहे बरं का, कारण ह्या वयोगटात आपला देश घडतोय आणि त्यामुळे त्यांचा आहार, त्यांचं आरोग्य ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे पटकन शेअर करा बघू आणि सबस्क्राईब करायचंही विसरू नका. नेहमीच लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.